नमस्ते छात्रों, आप सबको हिंदी शिक्षण यूट्यूब चैनल के लिए स्वागत करती हूँ। आज हम 10वीं कक्षा के तुलसी की दोहे पढ़ते हैं। इसके रचयिता हैं गोस्वामी तुलसीदास जी। देखिए, इವರು 16ನೇ ಶತಮಾನದ कविಗಳು। पहले हम उनका परिचय देते हैं। अगर हम हिंदी साहित्य को 4 काल में विभाजित किया जाता है: वीरगाथा काल, भक्ति काल, श्रृंगार काल, आधुनिक काल। भक्ति काल में प्रमुख रूप से निर्गुण सगुण भक्ति धारा देखा जाता है। निर्गुण यानी इसमें ज्ञान प्रमुख होता है। सगुण यानी यहाँ पर मूर्ति पूजा देख सकते हैं। इसमें प्रमुख है राम भक्ति और कृष्ण भक्ति। राम भक्ति शाखा के प्रमुख कवि है तुलसीदास जी। उसी तरह हम कृष्ण भक्ति शाखा में सूरदास, मीराबाई आदि को देख सकते हैं। आज हम थोड़ा परिचय लेते हैं तुलसीदास जी का। उनका जन्म 1532 में हुआ था। अपना पुस्तक खोलिए, परिचय देखेंगे। गोस्वामी तुलसीदास हिंदी साहित्य के भक्ति काल की राम भक्ति शाखा के प्रमुख कवि हैं। समझ में आया है ना? राम भक्ति शाखा साहित्य का एक विधा है। तुलसीदास का जन्म सन 1532 में उत्तर प्रदेश के राजापुर में हुआ था। उत्तर प्रदेश राजापुर ನಲ್ಲಿ ಇವರ ಜನ್ಮವಾಯಿತು। उनके पिता का नाम आत्माराम और माता का नाम कुलसीता। कहा जाता है कि जब तुलसीदास जी का जन्म हुआ तब उन्होंने राम नाम का उच्चारण किया था। ನೋಡಿ, ಹುಟ್ಟುತ್ತಿದ್ದಂಗೆ ರಾಮನಾಮ ಸ್ಮರಣೆ ಮಾಡ್ತಿರುತ್ತೆ, ರಾಮ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರುತ್ತೆ। ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೆ ರಾಮ್ ಬೋಲಾ ಅಂತ ಹೆಸರಿಡಲಾಯಿತಂತೆ। ಆದರೆ ಇದೆಲ್ಲ ಒಂದು ಕತೆ ಕೂಡ ಆಗಿರಬಹುದು। ತುಳಸಿದಾಸ್ ಭಗವಾನ್ ರಾಮ್ಗೆ ಅನನ್ಯ ಭಕ್ತೆ ಅಂದರೆ ಯಾಕೆ ಆ ಕತೆ ಹುಟ್ಕೊಂಡಿರ್ಬೋದು ಅಂದರೆ ಅವರು ಅಷ್ಟು ಅನನ್ಯ ಭಕ್ತರಾಗಿದ್ರು, ರಾಮನ ಅನನ್ಯ ಭಕ್ತರಾಗಿದ್ರು। ಅದರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಆ ರೀತಿ ಹೇಳ್ಬೋದು। ಉನ್ಕಿ ಪ್ರಮುಖ ರಚನಾಯೇ ಹೇ ರಾಮಚರಿತ ಮಾನಸ। ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಭಾರತದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲೇ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಸಾಹಿತ್ಯದ ಇತಿಹಾಸದಲ್ಲಿ ಒಂದು ಪ್ರಮುಖ ಮೈಲಿಗಲ್ಲು ಅಂತಾನೆ ಹೇಳ್ಬೋದು ರಾಮಚರಿತ ಮಾನಸ ಅನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿರುವಂತವರು ಗೋಸ್ವಾಮಿ ತುಳಸಿದಾಸ್ ಜಿ। ಇದು ಎಲ್ಲ ಒಂದು ಪೀಳಿಗೆಗೆ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶಕವಾದಂತಹ ಒಂದು ಸಾಹಿತ್ಯವಾಗಿದೆ। ವಿನಯ ಪತ್ರಿಕಾ, ಗೀತಾವಲಿ, दोहावली, कवितावली आदि उनकी प्रमुख रचनाएं हैं। सन 1623 को काशी में उनका देहांत हुआ था। तो छात्रों, आप उनका परिचय समझ गए होंगे। अब हम इस दोहा, तुलसी के दोहा का आशय देखते हैं। उससे पहले दोहा, इसका मतलब क्या है आपको पता है? दोहा ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಸಿಗುತ್ತೆ ನೋಡಿ। ದೋ ಎರಡು ಅಲ್ವಾ, ಎರಡು ಸಾಲಿನ ಪದ್ಯಗಳನ್ನ दोहा ಅಂತ ಕರೀತಾರೆ। उनका आशय देखिए बच्चों। तुलसीदास जी ने इन दोहों में मुखिया के लक्षण, संत का स्वभाव आदि पर प्रकाश डाला है। साथ ही उन्होंने दया धर्म का महत्व, अभिमान, त्याग, विवेकयुक्त व्यवहार, राम पर विश्वास, राम नाम जप इत्यादि का बखान करते हुए सुझाव दिया है कि इंसान को नीति युक्त जीवन बिताना चाहिए। ನೋಡ್ರಿ, ನಾವು ಪ್ರಮುಖ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಈ ದೋಹಗಳಲ್ಲಿ ನೀತಿಯನ್ನು, ನೈತಿಕತೆಯನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ। ಧರ್ಮ ಅಂದ್ರೆ ಏನು, ರಾಮನಾಮ ಜಪನದಿಂದ ಏನು ಲಾಭ ಇದೆ, ಈ ರೀತಿ ನೋಡಿ ನಾವು ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಇದಕ್ಕೆ ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ಬೋದಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವಚನಗಳನ್ನು ತಗೋಬಹುದು ಅಲ್ವಾ। ನಮ್ಮ ವಚನಗಳಲ್ಲಿ ಹೇಗೆ ನಮಗೆ ಜೀವನದ ಮೌಲ್ಯಗಳು ಸಿಗ್ತವೆ, ಹಾಗೆ ನಮಗೆ ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ದೋಹಗಳಲ್ಲಿ ಜೀವನದ ಮೌಲ್ಯಗಳು ಸಿಗ್ತವೆ। ಇದರ ಮೂಲಕ ಕವಿ ಒಂದು ಸಮಾಜದ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು
ನೀಡಿರ್ತಾರೆ ಅಲ್ವಾ. ಇಷ್ಟು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಕವಿತೆಯ ಒಂದು ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ನಾವು ಇವತ್ತು ಓದ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದು ನಮಗೆ ನೈತಿಕತೆಯಿಂದ ಕೂಡ ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು. ಅದೇ ರೀತಿ ಪರೀಕ್ಷಾ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕೂಡ ಮಕ್ಕಳೇ ಈ ತುಳಸಿಕೆ ದೋಹೆ ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಇವು ಪದ್ಯಗಳನ್ನು ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥೈಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಕಂಠಪಾಠಕ್ಕೆ ಕೇಳಲಾಗುತ್ತೆ, ಭಾವಾರ್ಥ ಕೇಳಲಾಗುತ್ತೆ. ಈ ರೀತಿ ನೀವು 7ರಿಂದ 8 ಅಂಕಗಳನ್ನು ಕೂಡ ಪಡಿಬೋದು. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಆಕ್ಟಿವಿಟೀಸ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಇದರಲ್ಲಿ ಆಕ್ಟಿವಿಟೀಸಲ್ಲಿ ನಿಮಗೆ 15 ಅಂಕ ಸಿಗುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಈ ಪದ್ಯವನ್ನು ತುಂಬ ಗಮನ ಇಟ್ಟು ನೀವು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಕೋಬೇಕು. तो अब हम प्रारंभ करते हैं. ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಪಾಯಿಂಟ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನೋಡ್ರಿ. इन दोहों के द्वारा छात्र अच्छे कर्म करने और नैतिकता से जीवन बिताने की सीख प्राप्त कर सकते हैं ಅಲ್ವಾ. ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಜೀವನ ಮಾಡಬಹುದು, ಜೀವನದ ನೈತಿಕತೆಯನ್ನು ನಾವು ಈ ದೋಹಗಳಿಂದ ತಿಳಿಯಬಹುದಾಗಿದೆ. इससे पहले आप शब्दार्थ देखते हैं. दोहों को जाने से पहले उसका नए शब्दार्थ देखते हैं. शब्दार्थ बहुत प्रमुख है क्योंकि यह खड़ी बोली भाषा है. मुखिया यानी नेता, नायक, कर्तार ಅಂದ್ರೆ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ, ಪರಿಹರಿ ತ್ಯಾಗನ, ವಾರಿ ಪಾನಿ ನೀರು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. मुखिया मुख सो चाहिए कान पान को एक, पालई पोसई सकल अंग तुलसी सहित विवेक, तुलसी तुलसी सहित विवेक. मुखिया को मुख के समान होना चाहिए. मुखिया इसका अर्थ क्या है? नेता. नेता को मुंह के समान होना चाहिए. मुंह का काम क्या है? कान पान को एक. ಎಲ್ಲ ಕೆಲಸವನ್ನು ತಾನೇ ಮಾಡುತ್ತೆ. ಊಟ ಮಾಡೋದು, ನೀರು ಕುಡಿಯೋದು ಎರಡೂ ಕೆಲಸ ಮಾಡುತ್ತೆ. लेकिन क्या करता है वो? ಪಾಲೈ ಪೋಸೈ ಸಕಲ ಅಂಗ. ಎಲ್ಲ ಅಂಗಾಂಗಗಳ ಪಾಲನೆ ಪೋಷಣೆ ಮಾಡುತ್ತೆ. ತಾನೇ ಊಟ ಮಾಡ್ಬೋದು, ಆದರೆ ಅದು ತನಗಷ್ಟೇ ಆ ಒಂದು ಸಾರವನ್ನು ತಗೊಳ್ಳಲ್ಲ. ಅದರ ಒಂದು ಸಾರವನ್ನು ಎಲ್ಲ ಅಂಗಾಂಗಗಳಲ್ಲಿ ಅದು ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಟ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. नेता को भी उसी तरह होना चाहिए. इस तरह हमारे तुलसीदास जी कहते हैं कि नेता को विवेकवान होना चाहिए और काम वह स्वयं करे लेकिन उसका फल सभी में बांटना चाहिए. वही सही नेता का लक्षण है. प्रस्तुत दोहे में तुलसीदास मुख अर्थात मुंह के मुखिया को दोनों के स्वभाव की समानता दर्शाते हुए लिखते हैं कि मुखिया को मुंह के समान होना चाहिए. मुंह खाने पीने का काम अकेला करता है, लेकिन वह जो खाता पीता है उससे सारे शरीर के अंगों का पालन पोषण करता है. तुलसी की राय में मुखिया को भी ऐसे ही विवेकवान होना चाहिए कि वह काम अपनी तरह से करे लेकिन उसका फल सभी में बांटे. ನೋಡಿ, ಇದು ನಾಯಕತ್ವದ ಗುಣ. जड़ चेतन गुण दोषमय विश्व कीन्ह करतार, संत हंस गुण गहि पै परिहरि वारि विकार, तुलसी परिहरि वारि विकार. तो छात्रों, इसका अर्थ समझने की कोशिश करते हैं. जड़ चेतन. ಜಡ ಅಂದರೆ ಜಡವಾಗಿರೋದು, ಚೇತನ ಅಂದರೆ ಚಲಿಸುವಂಥದ್ದು. ನೋಡ್ರಿ, ಸೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಎರಡನ್ನೂ ನಾವು ಕಾಣ್ತೇವೆ. ಗುಣ ದೋಷ್, ಒಂದು ಮನುಷ್ಯ ಅಂದರೆ ಅವನಲ್ಲಿ ಗುಣಗಳನ್ನು ನೋಡ್ತೇವೆ ಮತ್ತು ದೋಷವನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ. ವಿಶ್ವಕೀನ್ಹ ಕರ್ತಾರ್. करतार यानी सृष्टिकर्ता. सृष्टिकर्ता जब विश्व को सृष्टित किया है ना, तब दोनों का सृष्टि उसने किया है. ಎರಡನ್ನೂ ಕೂಡ ಅವನೇ ಅಲ್ವಾ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿರೋದು. ಗುಣವನ್ನು ಇಟ್ಟಾಗ ದೋಷವನ್ನು ಕೂಡ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ.
लेकिन यहाँ पर विषय क्या कहते हैं तुलसीदास? संत हंस गुण ಗಹಿ ಪೈ ಸಂತನಾದವನು हंसದ ಹಾಗೆ ಇರಬೇಕು. हंस क्या करता है? अगर उसको दूध रखेंगे तो वो सिर्फ दूध को ही पी लेता है, पानी को छोड़ता है. ನೋಡ್ರಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ ಹಂಸ ಕ್ಷೀರ ನ್ಯಾಯ ಅಂತಲ್ವಾ. ಅದು ಯಾಕೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಅದು ಹಂಸ ಕ್ಷೀರವನ್ನಷ್ಟೇ ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಂತೆ, ನೀರನ್ನು ಅಲ್ಲೇ ಬಿಟ್ಬಿಡುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಸಂತನಾದವನು ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಗುಣವನ್ನಷ್ಟೇ ಅವನು ತಗೋಬೇಕು. ಪರಿಹರಿಯನಿ ತ್ಯಾಗನ ವಾರಿ ವಿಕಾರ, ಬೇಡವಾದಂತಹ ದೋಷವನ್ನು ಅವನು ತ್ಯಜಿಸಬೇಕು. ಹೇಗೆ? ಹಂಸದ ಹಾಗೆ. ಅದು ವಾರಿಯನ್ನು ತ್ಯಜಿಸುತ್ತಲ್ಲ ಆ ರೀತಿ. ವಾರಿಯನೇ इसका अर्थ ಜಲ್. ಅದನ್ನು ನೀರನ್ನು ಹೇಗೆ ತ್ಯಾಗ ಮಾಡುತ್ತೆ ಆ ರೀತಿ ತ್ಯಾಗ ಮಾಡಬೇಕು. समझ में आया छात्रों? प्रस्तुत दोहे में तुलसीदास हंस पक्षी के साथ संत की तुलना करते हुए कहते हैं कि उसके स्वभाव का परिचय देते हैं. सृष्टिकर्ता ने इस संसार को जड़ चेतन और गुण दोष मिलाकर बनाया है. अर्थात इस संसार में अच्छे बुरे, सार निस्सार, समझ ना समझ के रूप में अनेक गुण दोष भरे हुए हैं. लेकिन हम स्वरूपी साधु लोग विकारों को छोड़कर अच्छे अपनाते हैं. ಅಲ್ವಾ? ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಮ ದೃಷ್ಟಿ ಹೇಗಿರುತ್ತೋ ಸೃಷ್ಟಿ ಕೂಡ ನಮಗೆ ಹಾಗೇ ಇರುತ್ತೆ. ನಾವು ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನಲ್ಲಿ ಗುಣವನ್ನು ಗುರುತಿಸ್ತಾ ಹೋದರೆ ಅವನು ಒಳ್ಳೆಯವನಾಗೇ ಕಾಣ್ತಾನೆ. ಇದು ನಮ್ಮ ತುಳಸಿದಾಸರು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿರುವಂತಹ ಒಂದು ನಮಗೆ ಇರುವಂತಹ ಕಿವಿ ಮಾತು. अब प्रश्नोत्तर देखते हैं. एक वाक्य में उत्तर लिखिए. पहला प्रश्न क्या है? ತುಳಸಿದಾಸ್ ಮುಖ को क्या मानते हैं? ಬಾಯಿಯನ್ನ ಯಾವುದಕ್ಕೆ ಹೋಲಿಸಿದ್ರು? हाँ, सही है बच्चों. तुलसीदास मुख को मुखिया मानते हैं. दूसरा प्रश्न क्या है? मुखिया को किसके समान रहना चाहिए? हाँ, करेक्ट बच्चों. मुखिया को मुह के समान रहना चाहिए. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ಲ? ಈಗ ಮೂರನೇ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ನೋಡೋಣ. हंस का गुण कैसा होता है? सरल है ना उत्तर? हंस का गुण, हाँ, हंस का गुण पानी छोड़कर सिर्फ दूध पीने का होता है. ನೀರ ಹಾಲನ್ನಷ್ಟೇ ಸ್ವೀಕರಿಸುತ್ತಲ್ಲ ಅದು ಹಂಸದ ಗುಣ. चौथा प्रश्न क्या है? मुख किसका पालन पोषण करता है? मुह शरीर के सारे अंगों का पालन पोषण करता है. तो छात्रों, आप दोहा समझ गए ना? आपको इन दोहों को सीखना है, क्योंकि परीक्षा में इसे कंठस्थ के लिए है. इसे लिखने से आपको 4 अंक भी मिल जाएगा. तो आज ही आपको इसे 5 बार लिखना है होमवर्क में और सीखना है. समझ लिया ना? इसके साथ आपको भाषा अभ्यास अपना नोट्स में लिखना है. प्रश्नोत्तर के साथ सारे भाषा अभ्यास को भी लिखना है और प्रश्नोत्तर को भी सीखना है. भावार्थ भी उसका पूछा जाएगा, इसलिए पहले एक एक अंक का प्रश्नोत्तर सीखिए. वहाँ आपको भावार्थ लिखने में भी सहाय में आ जाएगा. धन्यवाद.